या ब्रशसोबत माझं काय भांडण आहे मला कधीच कळालं नाही. जेव्हापासून ब्रशचा यूज करत आहे ना, तेव्हापासून सुद्धा. असो हे ग्रीन मस्त सगळं हिरवंगार जिकडे-तिकडे बघितलं आणि मन खूप छान प्रसन्न झालं. म्हटलं चला दिवसाची सुरुवात तर छान झाली. तेवढ्यात ब्रश घेतला हातात आणि लक्षात आलं, अरे आपला ब्रश मात्र हा असाच का होतो? मला हे अजूनही उमगलं नाही बरं का. जेव्हापासून ब्रशचा यूज करते तेव्हापासून. आणि कधी-कधी तर यांचं आणि माझंसुद्धा त्यावरती थोडं डिस्कशन चालू असतं, की तुझा ब्रश नेमका असा का होतो? नेमकी दातच घासते ना तू? असं. त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि मस्त फ्रेश झाले. सकाळची कामं वगैरे आटोपली होती माझी. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. आता म्हटलं जॉबवर जाणाऱ्या बायका जशा नटून-थटून मस्त जातात, तशाच म्हटलं आपण हे घरकाम का होईना परंतु छान करावं, अशी काहीतरी आता मनापासून सुरुवात करत आहे. तर ते मस्त छान तयार वगैरे झाले आणि इथे रात्री मी दही लावून ठेवलं होतं. आता दूधवाल्या दादांनी बहुतेक दुधाचे भाव न वाढवता आमच्याकडे पाणीच वाढवायला सुरुवात केली हो असं मला तरी वाटत आहे. कारण की दूध घट्ट असलं की ना दही छान लागतं आणि हे थोडंसं असं काहीतरी पातळ लागल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर कणिक वगैरे मळून घेतली आणि आमच्या स्वराज बाळाला उठवलं. त्यानंतर त्याला ब्रेकफास्टला म्हटलं काल थोडंसं पनीरचा उरलेलं होतं तर त्याचाच पराठा बनवते. तर तो बनवायला घेतला आणि तोपर्यंत त्याला म्हटलं तू पटकन तुझं आवरून घे. आणि राहिलेली कणिक झाकून ठेवली आणि हा पराठा वगैरे छान भाजून घेतला. आता बेसिक मसाल्यांसोबतच जो आहे तो बनवला होता, परंतु खूप टेस्टी लागतो बरं का. मलाही आवडतो म्हणजे एरवी मी पनीर खात नाही, परंतु हा पराठा छान लागतो. आता या सगळ्या घाई गडबडीत माझी टिकली मात्र पडली होती, माझ्या लक्षातच आलं नाही. आता हा मोठा मुलगा तर गेला होता माझा, परंतु हा लहाना याने मात्र मला खूप दमवलं आज. कारण की काल त्याच्या मागे थोडं लक्ष दिलं नाही तर खूप जास्त चिडचिड त्याची झाली. म्हटलं आज तसं नको व्हायला म्हणून त्याच्याच मागे होते अजून सुद्धा. आणि दुपारी हा माझाच पराक्रम, ज्यामध्ये गूळ घालून मी बघितलं होतं लोणचं. आता छान झालं होतं बरं का. चला मग